आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई। अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत ही घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची फाईल उघडली जाणार आहे। एरवी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरती आक्रमक होत गोंधळ घातला जातो, मात्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं आणि त्यामुळे आता दिशा सालियनच्या मृत्यूची फाईल पुन्हा एकदा उघडली जाणार आहे। दिशा सालियनची केस आज पण मुंबई पोलिसांकडे आहे, सीबीआय कडे नाही आहे। सीबीआय फक्त सुशांत सिंग राजपूतचीच केस फक्त इन्व्हेस्टिगेट करते। म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगेन, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना सांगेन की दिशा सालियनची केस जी आज मुंबई पोलिसांकडे आहे ती कृपया करून आपण परत रिओपन करा, त्याची परत चौकशी करा। दिशा सालियनच्या मोबाईलची व दिशा व्हॉट्सअपच्या संभाषणी पूर्ण चौकशी होण्याची आवश्यकता असणे व दिशा सालियनच्या संशयावर मृत्यूबाबत पूर्णपणे चौकशी होऊन तिच्या संशयावर मृत्यू अंतिम निर्णयापर्यंत कारवाई करावी। आज जे दिल्ली पासून इथपर्यंत जे काही प्रकरण गाजते याचा पूर्ण खुलासा या सभागृहाला व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि म्हणून आज अध्यक्ष महोदय आमची विनंती आपल्याला की या दिशा सालियनचा छडा पूर्ण लागून तिचा फेर तपास होणं गरजेचं आहे। या संदर्भातली जी मागणी आहे निश्चितपणे जे काही पुरावे ज्यांच्याजवळ असतील त्यांनी द्यावे। या संदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल। घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न आहे आणि म्हणून हे सगळं कुठेतरी विचलित करायचं ह्याच्यासाठी येत आहे। जे काही शोधायचं शोधू द्या की एका 32 वर्षाच्या तरुणांनी ह्या खोके सरकारला हलवून ठेवलेलं आहे। खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधामध्ये एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिलेले आहेत। तर विधान परिषदेमध्ये खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केलेली होती आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे समर्थक आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आणि त्यानंतर डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले। दरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये आज दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी एसआयटी मार्फत होणार असल्याची घोषणा केलेली आहे। आजच मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे आणि या पूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मी मागणी करत आहे। एसआयटी चौकशीची मी मागणी करत आहे। तुम्ही माझ्यासमोर सर्वजण मागणी करताय, माझ्या अखत्यारीतला विषय एसआयटी चौकशीचा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एका विषयाच्या बद्दल सरकारने एसआयटी चौकशी जाहीर केली आहे व दुसऱ्या विषयामध्ये म्हणजे या खासदारांच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने एसआयटी चौकशी करावी असा मी निर्देश देत आहे। तुमची मागणी सरकारने मान्य केलेली आहे, तुमची जी मागणी आहे त्याची दखल घेतलेली आहे मी सभापती या नात्याने आणि दोन्ही विषयांमध्ये जर का एसआयटी चौकशी होते आहे तर तुम्ही कृपा करून दोन्ही बाजू जागेवर जाऊन बसा। ठाकरेंच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी दिशा सालियनचं प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढण्यात आलेला आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधातील भूखंड घोटाळ्याच्या आरोपा प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी दिशाचं प्रकरण पुढे आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। भूखंड प्रकरणी बावनकुळेंसह भाजपच्या 3 आमदारांनी प्रश्न विचारलेले होते आणि याची आठवणही संजय राऊतांनी करून दिली। तुमच्या घरामधल्या फाईल उघडायला लावू नका असा इशाराही राऊतांनी दिलाय। की एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड व्हावं हे भारतीय जनता पक्षातल्याच देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्या आमदारांची इच्छा आहे आणि हे प्रकरण बाहेर काढण्यामध्ये सगळ्यात मी अगदी तुम्हाला दाव्यासह सांगतो हे प्रकरण समोर आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्याच प्रमुख लोकांचा हात आहे। ठीक आहे, आज भाजपचे लोक तोंड देखलेपणानं तुमची बाजू घेत असतील, पण दिल्लीत आणि महाराष्ट्रात पडद्यामागे काय चालू आहे हे आम्हाला माहिती आहे। तुम्ही आमच्या फायली उघडता, तुमच्या घरापर्यंत जर फायली उघडायचा प्रयत्न केला तर तुम्हाला महाराष्ट्रातून पळून जावं लागेल। माझं आव्हान आहे
तुमच्या फायली घरातला उघडायला लावू नका. मग त्या फायली तुमच्या घरातून सेंट्रल हॉलपर्यंत जातील दिल्लीत. ही माझी वॉर्निंग आहे. दिशा सालियन प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरेंचं सरकार असताना दिशा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप नारायण राणेंनी केला. दिशाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे. एसआयटी चौकशी लागल्यामुळे मातोश्रीची झोप उडाल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे सुशांत दिशा सालियनच्या केसमध्ये माझ्या मते आरोपी आहे आणि त्याला वाचवण्याचा आतापर्यंत ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला. अनेक भ्रष्टाचार त्यांनी पचवायचा प्रयत्न केला. आता सगळे बाहेर येणार. ग्रामपंचायतीमध्ये उडलेला दुवा, मोर्चाचा फज्जा आणि आता SIT लावल्यामुळे मातोश्री झोप उडालेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना मोठा धक्का बसलेला आहे. किशोरी पेडणेकर यांचं मुंबईतल्या गोमाता नगरमधील घर आणि कार्यालयावरती मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे. गोमाता नगरमधील घर आणि कार्यालय मुंबई मनपानं ताब्यात घेतलेलं आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली. किशोरी पेडणेकर को हिसाब देना पडा असं सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. किशोरी पेडणेकरांचं ऑफिस सील करण्यात आलेलं आहे. तर मुंबई महापालिकेनं हे ऑफिस सील केल्याचं आणि त्याचबरोबर गोमाता नगरमधील ऑफिस आणि घर सील करण्यात आल्याची ही छायाचित्र आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांचा माफिया सेनेचा पूर्व महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये झोपडपट्टी वासियांचे जे गाळे ढापले होते ते आज एसआरए व मुंबई महापालिकेने ताब्यात घेतले. झोपडपट्टी वासियांना हे गाळे वाटप होणार. किशोरी पेडणेकरांना हिशोब द्यावा लागला. राज्य सरकारनं माजी महापौर किशोरी पेडणेकरांचे गोमाता जनता एसआरए वरळी इथले निवासस्थान कार्यालय सील करून ताब्यात घेतलं. पेडणेकर यांनी 10 वर्षांहून अधिक काळ बेकायदेशीरपणे सदनिकांवरती कब्जा केलेला होता. पेडणेकर को हिसाब देना पडा अशा प्रकारचं ट्विट यापूर्वी किरीट सोमय्या यांनी केलेलं होतं. त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे स्वतः किशोरी पेडणेकरांनी. गोमाता नगरमध्ये आपले कोणतेही गाळे नव्हते आणि कोणतेही गाळे सील झालेले नाही असं मुंबईच्या माजी महापौरांनी स्पष्ट केलंय. किरीट सोमय्या यांनी गरीब नागरिकांवरती जोर दाखवून सत्तेचा वापर करून अन्याय केला असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केलाय. पंतप्रधान स्वनिधी योजनेवरून सध्या वाद निर्माण झालेला आहे. मुंबईमधल्या योजनेमध्ये टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकारी फेरीवाल्यांची शहानिशा करत नसल्याचा आरोप केला जातोय आणि यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांना भविष्यामध्ये लायसन्स मिळवणं सोपं होईल असा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेत 14 वर्ष रहिवासाची अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे त्या विरोधात मनसेनं संताप व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेकडून योजनेची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी सुरू आहे. मात्र त्यामुळे जनता आणि लोकप्रतिनिधींच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. फेरीवाल्यांना NOC म्हणजे भविष्यातलं लायसन्स तर नाही ना असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी उपस्थित केला. तर मनसेनं मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे पैसे दिले जात आहेत का असा रोकडा सवाल उपस्थित केलाय. महानगरपालिकेने ठराव केला होता की कोणालाही लायसन्स देताना तुम्हाला त्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट तपासावं लागेल. ते डोमिसाईल सर्टिफिकेटची अट सुद्धा आत्ता UD डिपार्टमेंटने हटवलेली आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या सभागृहाने केलेला ठराव UD कसा का ओव्हररूल करते. पंतप्रधान स्वनिधी योजना आपल्या वॉर्डात राबवत असल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी दिली आहे. विरोधक नाहक संभ्रम पसरवत असल्याचा आरोप मिश्रांनी केलाय. यांचा सर्वे पूर्ण झाला नाही. लायसन्सचा विषय कुठे आहेत. ज्या लोकांना 10,000 आणि 20,000ची मदत माननीय पंतप्रधान महोदय यांनी घोषित केली आहे त्यांना एक आधार म्हणून दिला पाहिजे. त्यामध्ये एक अट होती
की डोमिसाईल पाहिजे, ते अट राज्य सरकार कडून काढण्यात आली आहे. हा स्वागतार्ह स्टेप आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे सध्या संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर योग्य मार्गदर्शन पालिकेकडून केलं जात नाहीये. परिणामी हा मुद्दा वादग्रस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय ब्रिज प्रवाशांच्या सेवेत मार्च पर्यंत दाखल होणार आहे आणि या पुलासाठी लागणारे 120 टन वजनाचे 5 गर्डर या ठिकाणी ओडिशाहून आणण्यात आलेले आहेत. हिमालयावरती आता स्टीलचे न गंजणारे मजबूत गर्डर बसवण्यात येणार आहेत. वाहतूक विभागाची परवानगी मिळताच हे गर्डर बसवण्यात येणार आहेत आणि या ब्रिजच्या कामाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी. आणि त्यामुळे पालिकेनं मुंबईतील सर्व रस्त्यांवरील पूल, उड्डाणपूल, रेल्वे आणि पादचारी पुलांचं पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचं काम वेगानं हाती घेण्यात आलेलं आहे. मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालय पुलाचं बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. मार्च अखेरीपर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण होईल अशा पद्धतीची माहिती रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात येते आहे. 120 टन वजनाचे 5 गर्डर या ठिकाणी बसवण्यात येणार. विशेष म्हणजे ओडिसातनं ह्या 5 गर्डर्सला मुंबईत आणण्यात आलेलं आहे. या गर्डरची मजबूती ही विशेष असणार आहे. गंज न पकडणारं स्टील यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या मदतीनं आणि वाहतूक विभागाच्या मदतीनं मार्च महिन्या अखेरीपर्यंत हा पूल सुरू करण्याची महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या पुलावरनं जाणारी जी पादचारी होते, जे लोक होते, त्यांच्यासाठी हा पूल महत्वाचा आहे आणि सीएसएमटीच्या बाहेरील हा महत्वाचा पूल गेली अनेक वर्ष रखडलेला होता आणि आता मार्च अखेरीपर्यंत हा पूल पुन्हा एकदा नव्यानं सुरू होईल अशी माहिती मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. काही दिवसांपूर्वी दादरमधील प्रबोधनकार ठाकरे चौक महापालिकेनं तोडल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा सर्व प्रकार मनसेकडून समोर आणण्यात आलेला होता आणि त्यानंतर या चौकाची पूर्वी होते तशीच पद्धतीनं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचा देखील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. प्रबोधनकार ठाकरे चौकाचं पाडलेलं बांधकाम आता पुन्हा नव्यानं बांधण्यात येत आहे. सद्यस्थितीला या ठिकाणी हे बांधकाम सुरू झालेलं आहे. महानगरपालिकेकडनं हे बांधकाम उद्घाटन होण्यापूर्वीच पाडण्यात आलं होतं. यावरती मनसेकडनं आक्षेप घेण्यात आला होता. मनसेकडनं हा सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर स्थानिक नगरसेवक असतील, स्थानिक आमदार असतील, हे आक्रमक झाले आणि महानगरपालिकेनं नेमकं हे बांधकाम का तोडलं याबाबत आक्रमकता दाखवली. त्यानंतर महानगरपालिकेनं आता या ठिकाणी एक बॅनर लावलेला आहे, तो म्हणजे समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे चौकातील पुतळ्या शेजारील बेटाची महानगरपालिकेमार्फत दुरुस्ती हातात घेण्यात आली होती आणि सदर वाहतूक बेटात कोणताही बदल करण्यात येणार नसून दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करण्यात येईल अशा पद्धतीचा फलक जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. खरं तर प्रबोधनकार ठाकरे चौकाचं हे बांधकाम उद्घाटन न होण्यापूर्वीच पाडण्यात आलं होतं आणि यामुळे एक वाद जो आहे हा निर्माण झाला होता. मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी याच्यावरती आक्षेप घेतला होता आणि यानंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा बाळासाहेबांची शिवसेना असेल, हे पक्ष आक्रमक झाले होते. आजपासून या कामाला जी आहे ही सुरुवात झालेली आपण पाहतोय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुनं बांधकाम नेमकं का पाडलं हा मात्र प्रश्न जो आहे हा अजूनही अनुत्तरित आहे. याच्या बाबतीत कुठच्याही प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे हे महानगरपालिकेकडनं देण्यात आलेलं नाही आहे. मात्र असं असताना सुद्धा लोकांचा पैसा जो आहे हा वाया गेलेला आहे आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीचं हे बांधकाम होतं त्याच पद्धतीचं बांधकाम जे आहे हे आता पुन्हा बांधण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मुकेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडालेला असून त्यामुळे केंद्र सरकारही अलर्ट झालेलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही सज्ज झालेलं असून राज्यात कोविड पंचसूत्री अंमलात आणणार असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. राज्यातील जनतेनं घाबरून जाऊ नये, लहान मुलं आणि वृद्धांनी मास्क वापरावा असं आवाहन तानाजी सावंतांनी केलेलं आहे. आज मी आपल्या सभागृहाला निवेदन करतोय की कोविडची जी पंचसूत्री होती मागची, की त्याच्यातले पंचसूत्री टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन, तर ही पंचसूत्री परत अंमलात आणावी
एक लहान मुलं असतील किंवा 60 वर्षावरील जे काय वृद्ध मंडळ असेल, ह्यांनी कृपया मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा, गर्दी करू नये आणि गर्दीत जाण्याच्या वेळेस थोडं एक सोशल डिस्टन्स एक आपण म्हणतो जे पूर्वीचे नामांकन होतं मानांकन होतं त्याप्रमाणे 5 फूट 10 फूट अंतर ठेवून त्याप्रमाणे वागावं. त्याच्यामुळं काळजी करण्याचं तर अजिबात कारण नाही. चीनसह संपूर्ण जगभरामध्ये पसरलेली कोरोनाची नवी लाट भारतातही येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं आता राज्यातील महत्त्वाची देवस्थानं सतर्क झालेली आहेत. शिर्डीतलं साईबाबा संस्थाननं तर भाविकांना शिर्डीमध्ये दर्शनाला येतानाच कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर दुसरीकडे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये उद्यापासून कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. तर विमानतळावरही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. तसंच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलंय. या पाठोपाठ मुंबईमधील सुप्रसिद्ध मुंबादेवी मंदिर प्रशासनानंही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. पनवेलमध्ये काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता. पनवेल क्राईम ब्रांचच्या युनिट 2नं घटनास्थळावरती आढळलेल्या चपलांवरून आरोपींचा छडा लावला आणि मुख्य आरोपीसह साथीदाराच्या मुसक्या आवळल्यात. त्या अज्ञात मृतदेहाचं गूढ उकललं. फक्त चपलांवरून लावला छडा. मुख्य आरोपींसह सह आरोपी सुद्धा गळाला. काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातल्या धामणी गावाजवळच्या उड्डाण पुलाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह पनवेल तालुका पोलिसांना सापडला. महिलेच्या पायात सापडलेल्या चपलांचाच धागा पकडत पोलिसांनी थेट दुकानदाराचा शोध घेतला. यावेळी त्यांनी त्या दुकानातील सीसीटीव्ही बारकाईनं तपासलं. खरेदी करत असताना तिच्यासोबत एक व्यक्ती असल्याचं समोर आलं. क्राईम ब्रांचची जी युनिट 2ची आमची टीम आहे त्यांनी यात गुन्ह्याचा समांतर तपास इमिजिएटली सुरू केला. आम्ही घटनास्थळ वगैरे सर्व व्हिजिट केलं. घटनास्थळाचं जेव्हा बारकाईने निरीक्षण करण्यात आलं तेव्हा काही भौतिक पुरावे काही फिजिकल एव्हिडन्सेस त्या ठिकाणी आम्ही बघितले. सदर मृत महिलेचं नाव उर्वशी असून ती एका बारमध्ये काम करायची. सीसीटीव्हीत तिच्यासोबत खरेदी करणारा पुरुष हा घणसोलीतल्या एका व्यायामशाळेत ट्रेनर म्हणून काम करतो. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. ही महिला त्या व्यक्तीसोबत लग्नासाठी तगादा लावत असल्यामुळेच त्याने आपल्या मित्रासह तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह पनवेलच्या धामणी गावातल्या पुलाजवळ फेकून दिल्याचं तपासात निष्पन्न झालं. यात सर्वात आधी पोलिसांनी सह आरोपीला अटक केली आणि मग सापळा रचत मुख्य आरोपीच्याही मुसक्या आवळल्या. युनिट 2च्या टीमनी ट्रॅप लावला. ट्रॅप लावून त्या आरोपीला बोलवून आणि तो ज्या ठिकाणी येतो जातो त्या ठिकाणी लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतलं. कसलाही महत्वाचा धागादोरा नसताना फक्त चपलांवरून पनवेल गुन्हे अन्वेषण विभागानं या हत्येचा छडा लावून अतिशय विक्रमी वेळेत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नंतर महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाबाबत कंत्राटदारानं चुकीचं काम केल्याचा ठपका ठेवत सिडकोनं कंत्राटदार आणि सल्लागाराला 15 लाखांचा दंड ठोठावलाय. या किल्ल्यात चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असल्याचा आरोप नितीन चव्हाण यांनी केलेला होता आणि याबाबत त्यांनी सिडको आणि पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केलेला होता. याबाबत त्यांनी आंदोलनही केलेलं होतं. यापुढे सिडकोकडून होणारं काम हे पुरातत्व विभागाकडे गेलेलं आहे आणि पुरातत्व विभाग यासाठी कोणते कॉन्ट्रॅक्टर नेमत आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरांचं एक्सपिरियन्स काय, या सर्व गोष्टी पडताळणी केल्यानंतरच इथलं काम पूर्ण होईल आणि सुशोभीकरण होऊन या बेलापूर किल्ल्याचा चांगला इतिहास आपण नवीन मुद्रांना दाखवू शकतो. महागड्या सायकलींची चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला वसईच्या आचोळे पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यानं 11 गाड्या सायकली चोरल्याची कबुली दिलेली आहे. तर त्याच्याकडून 98,000 रुपये किमतीच्या महागड्या सायकली पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेल्या आहेत. बदलापूर शहरामधील रिक्षा चालकांच्या मनमानी विरोधात महिला प्रवासी आक्रमक झालेल्या आहेत. आरटीओनं ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रिक्षा चालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन ते वाहतूक करत असल्यानं मोठा अपघात होऊ शकतो आणि त्यामुळे
अशा रिक्षा चालकांवर कारवाईच्या मागणीसाठी 2000 सह्यांचं निवेदन प्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आलंय. हमको एक्सक्यूज देते हैं कि आप लोगों का देखिए आप सीएनजी बढ़ गया है, सीएनजी बढ़ गया तो हमारा भी तो तेल आटे का भाव बढ़ गया है, तो हमने तो नहीं बोला कि आप 2 रोटी कम खाओ. वो लोग सीएनजी का एक्सक्यूज दे देते हैं, लेकिन एक बच्ची को आधे रास्ते स्टेशन से भी आधे रास्ते से मुझे छोड़ना होता है. मतलब यहाँ से आप समझिए कि अगर मैं चल के जाऊंगी तो मेरे को हार्डली 5 to 7 मिनट लगता है, बट उन लोग 45 रुपीज चार्ज करते हैं. मेरा डेली का 90 रुपीज ऑटो में ही जाता है, सिर्फ इसी चक्कर में, क्योंकि मेरा बेबी छोटा है, उसको उठा के चला के तो नहीं लेके जा सकते. उन लोग नहीं सुनते, अगर कुछ ज्यादा बोलेंगे तो रूडली व्यवहार करते. माझी मुलं कॉलेजला जातात, 15-15 रुपये 20-20 रुपये सकाळी 5 वाजताच्या सुमारास 20-20 रुपये घेतात आणि 4-4, 5-5 जणांना बसवतात. म्हणजे एका फेरीस त्यांना 60 रुपये मिळतात आणि प्रत्येकाकडून 15-15 रुपये घेतात. जे माझ्या मुलांचा खर्च ट्रेनचा इतका होत नाही महिन्याचा, मुंबईला जातात तेवढा खर्च त्यांचा इथे ऑटोमध्ये होतो. महामुंबईमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.